अध्याय 9 निशुंभवध ध्यान. ओम बंधुक कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजेत वर्धांकुश पाश भाळा चंद्राद नेत्रत्रय सुंदर अर्धनारी पावे तिला शरण मी जीवनांधकारी. ओम राजवाच. विचित्र कथा हे ऐशी स्वामी सांगितली मज देवीची महिमा भारी. रक्तबीजवधामुळे रक्तबीजरणी मेला आता शुंभ निशुंभजे कर्तव्य करती कैसे ते व्रत इच्छिते मन. ऋषीरुवाच. रक्तबीजादी दैत्याशी निष्प्राण पाहतारणी शुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले. निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहोनी क्रोध अंतरी दाटला. मागे पुढे चहू बाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावून ओटा दैत्य देवीशी मारण्या. शुंभास क्रोध तो धावे हरवी मात्र कागन मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा. मेघापरी बाण वर्षा रणी झाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीशी युद्ध खेळती. त्यांचे बाण चंडिकेने तोडिले बाण मारुणी घाव केले तया वीरा अंगी आघात जाहले. तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊनी देवीचा सिंह लक्षोणी मस्तकी घाव तो करी. शूरप्रभान देवीचा निशुंभाच्या करातील ढाल तलवारीशी तो मोडी तत्क्षणी लागता. तेव्हा सोडित तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडोनी खंडली मध्ये द्विभाग होऊन पडे. सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुनी देवीने मारुणी भूका शूल मध्येच तोडला. चंडीवरी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाकी ऐशी चंडी पराक्रमी. परशु घेऊन येता देवी बाणास फेकुनी निशुंभाशी रणी तेव्हा पाडी निष्प्राण भूमिसी. बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढुनी वधावया अंबिकेशी रणी तो धाव घेतसे. अनुपम भुजा आट सायुध बसला रथी झाकले नभ शुंभाने शोभाद्भूत ती दिसे. तो येता शंख देवीने वाजविला अतिबळे प्रत्यंच्या ओळूनी केला शब्द दुस्सह संगरी. घंटा ती वाजली भारी दैत्यचित्ती थरारडे दिशा दाही भरोनिया ध्वनी गेला नभावरी. तेव्हा गरजतसे सिंह गजचित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजीत जाहले जग. कालीने उतलोनिया हात भूवरी मारले तयाचा शब्द वाढोनी पहिले शब्द थोपती. शिवदूती अट्टहास करिता दैत्य तेरणी होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला. देवी म्हणे अरे दुष्टा आता येथे उभारा तेने धैर्य देवताशी जय हो गरजती मुखे. शुंभाने फेकली शक्ती ज्वाला धकधकती तिच्या देवी मारोनी बोथाटी शक्ती केली पराजित. शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रैलोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणी. शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरा. शूलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळा उघडी ऐसा निचेष्ट पडला खळ. निशुंभ होऊनी जागा मूर्छेतुनी रणामध्ये देवी काली आणि सिंहा क्रोधे धावा करतसे. दशसहस्रभाव होनी निशुंभ चक्र फेकित आच्छादन जनी केले चंडिके वर त्या वीरे. दुर्गमरिणी देवी क्रोधे सोडोनी ती शर चक्रवान तयाचे ते तोडी क्षण लागता. निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरोनिया वधावया देवी चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला. गदा तोडली देवीने मारोनी तलवारती दैत्याचे शूल हाताशी घेतला मारण्या तिला. चंडिका पाहून ऐसे शूल फेकी तयावरी छाती फोडोनिया त्याचे शूल तो राहिला उभा. दुसरा उद्भवे दैत्य निशुंभाच्या तनोतुनी देवीशी म्हणे त्वेषाने रहा उभी. देवीने खडग फेकोनी त्याचे मस्तक तोडले हसली जोर जोराने दैत्य तो पडला धनी. सिंह कठोर दाडानी दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळे. कौमारीने किती काशी केले निष्प्राण संगरी ब्रह्मानीच्या मंत्रणी रे निस्तेज जाहले किती. त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक जाहले वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ. वैष्णवी चक्र सोडोनी किती दैत्यांशी छेदित ऐंद्री ती वज्र मारोनी प्राणे मारे किती खळ. दैत्य मेले तर ते काही पळाले त्यातून किती. काली शिवदूती सिंह यांनी संहार मांडला. श्री अच्युत वीर चित्ताया प्राकृत भावार्टिका श्री मार्कंडे पुराणे सावर्णिके
मन्वंतरे देवी महात्मे नवम अध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. उदयोस्तु मूर्ती महाकाली महालक्ष्मी महासरस्वती.